सांगलीत भाजपाचा करेक्ट कार्यक्रम. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील अध्यक्ष तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली. विजयी उमेदवारांना 61 पैकी 34 मते मिळाल्याने आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. या निवडणुकीत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील विरुद्ध जयंत पाटील असा प्रतिष्ठेचा राजकीय संघर्ष रंगला होता. मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची 2 मते भाजपकडे गेली तर शिवसेना शिंदे गटाचे 2 सदस्य तटस्थ राहिल्याने काही काळ निकालाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र शेवटी महाविकास आघाडीने गणित जुळवत विजय मिळवला. या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील, अजित घोरपडे आणि विलासराव जगताप यांनी सक्रिय भूमिका बजावली. तसेच जयंत पाटील आणि आमदार रोहित पाटील यांनीही रणनीती आखत आघाडीला बळ दिले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या निवडणुकीत आघाडीने निर्णायक आघाडी घेत जिल्हा परिषद ताब्यात घेतली. विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. सांगली जिल्हा परिषदेतील या बदलामुळे जिल्ह्यातील राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून आगामी काळात याचे दूरगामी परिणाम दिसण्याची शक्यता आहे. महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज.